नमस्कार मित्रांनो, मी अमोल अंतरकर। बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय करायचं एक नवीन छोटासा टॉपिक आहे की ज्या टॉपिकवरती विशेषतः सरळ सेवा एक्झाममध्ये तुम्हाला बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो आणि तो मुद्दा बघा विशेषतः इतिहासामधला आहे। जर तुम्ही पाठीमागचं जर बऱ्याचशा जर प्रश्नपत्रिका जर पाहिल्या तर त्या क्वेश्चन पेपरमध्ये हा मुद्दा वारंवार त्या ठिकाणी तुम्हाला विचारला गेलेला आहे आणि तो मुद्दा बघा तो आहे बंगालच्या फाळणीचा। ठीक आहे, आता बघा आपल्या इतिहासामध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवतो, ही जी बंगालची फाळणी जी झालेली आहे ही झाली 1905 मध्ये। पहिला मुद्दा एक लक्षात ठेवतो बघा, आपण जर बंगालच्या फाळणीचा जर विचार केला तर एक सिंपल आणि सरळ गोष्ट लक्षात ठेवतो बघा, बंगाल हा जो प्रांत आहे त्या काळामध्ये जवळजवळ या बंगालची जी एकूण लोकसंख्या आहे, ओके, एकूण लोकसंख्या लक्षात ठेवतो किती कोटी आहे त्या ठिकाणी 8 कोटी। आणि या 8 कोटी लोकसंख्येची एक आपण ज्याला म्हणूया जी बंगालची राजधानी आहे ती राजधानी लक्षात ठेवतो कोणती त्या ठिकाणी, ही कलकत्ता राजधानी आहे। पहिला मुद्दा या ठिकाणी आपण जर विचार केला बघा, मग बंगालचं विभाजन करायला पाहिजे असा मूळ जो काही मुद्दा आहे, एक पहिला मुद्दा, हा मुद्दा का छेडला गेला हा एक वेगळा पॉईंट आहे। बघा, विशेष करून आपण जर बंगालचा विचार केला तर त्या काळामध्ये बंगालमध्ये विशेषतः हिंदू आणि मुस्लिम त्या ठिकाणी एकजुटीनं राहत आहे आणि भारतामध्ये विशेषतः लक्षात ठेवतो या बंगालमधनं काय झाले, राष्ट्रीय चळवळ जी आहे ही राष्ट्रीय चळवळ त्या ठिकाणी निर्माण होते आणि ह्या चळवळीपासून त्या ठिकाणी ब्रिटिश जी काही सत्ता आहे त्या सत्तेला त्या ठिकाणी मोठा धोका आहे। हा धोका त्या ठिकाणी फर्स्ट टाइम एका व्यक्तीने ओळखला आणि तेव्हापासून लक्षात ठेवतो इथं ब्रिटिशांच्या माइंडमध्ये बंगालची फाळणी करणं आणि विशेषतः लक्षात ठेवतो हिंदू आणि मुस्लिम यांची जी काही एकजूट आहे ही एकजूट त्या ठिकाणी फोडणं हा त्यांचा मेन उद्देश होता। मग पहिला मुद्दा बघा, तुम्हाला एक्झामचा आपण जर विचार केला तर बंगालच्या फाळणीवरती जे काही मेन तुमचे टॉपिक आहेत किंवा मेन जे कंटेंट आहे बंगालच्या फाळणीवरचा, पहिला मुद्दा इथं तुम्हाला प्रश्न बघा कशा पद्धतीचे येतात। बंगालची फाळणी पाहत असताना आपल्याला काय करायचं आहे, विशेष करून या ठिकाणी मी काही व्यक्तींची तुम्हाला नावं सांगतो, बस एवढ्याच व्यक्तीची नावं काय करा त्या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवतो म्हणजे व्यक्तींची नावे। पहिला मुद्दा इथं असा आहे, या ठिकाणी तुम्हाला काय करायचं बघा, बंगालची जी फाळणी आहे या फाळणीची मूळ कल्पना नेमकी कोणाची होती ही मूळ कल्पना तुमची त्या ठिकाणी क्लिअर पाहिजे। त्यानंतर बंगालची जी फाळणी आहे या फाळणीची योजना नेमकं कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आखली हा पण तुमचा मुद्दा क्लिअर पाहिजे। त्यानंतर ही जी बंगालची फाळणी आहे या बंगालच्या फाळणीला विरोध कोणी केला हे पण त्या ठिकाणी तुम्हाला समजलं पाहिजे। आणि सेकंड महत्त्वाची गोष्ट बघा, प्रत्यक्षामध्ये ही बंगालची जी फाळणी आहे ही बंगालची फाळणी कोणी केली आणि नंतर अगदी 4-5 वर्षानंतर ही जी बंगालची फाळणी आहे ही बंगालची फाळणी रद्द कोणी केली हे त्या ठिकाणी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे म्हणजे आहे। ओके, चलो आता पहिला एक मुद्दा लक्षात ठेवतो बघा, आपण जर बंगालच्या फाळणीबद्दल जर बोललो, सरळ एक व्यक्ती आहे ज्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवतो की ज्याच्या माइंडमध्ये किंवा प्रथमतः ही जी मूळ कल्पना आहे बंगालच्या फाळणीची त्या व्यक्तीचं नाव आहे त्या ठिकाणी विल्यम वार्ड। नाव काय लक्षात ठेवतो, त्या व्यक्तीचं नाव आहे विल्यम वार्ड। या विल्यम वार्डने काय केलं बघा, प्रथमतः बंगालच्या फाळणीची योजना आखलेली आहे। परंतु मुद्दा लक्षात ठेवतो तेव्हा इथं त्यांनी काय सांगितलं की बंगाल हा जो प्रांत आहे आपण त्या ठिकाणी काय करूया, बंगाल प्रांताचं 2 भागामध्ये आपण विभाजन करू। किती भागामध्ये, 2 भागामध्ये, ओके। आणि जो मूळचा बंगाल आहे या मूळच्या बंगालमधून आपण काय करू, एक नवीन छोटासा बंगाल निर्माण करू आणि त्याला नाव देऊन टाकू आपण पूर्व बंगाल व आसाम। काय बोलू तुम्हाला मी, पूर्व बंगाल व आसाम हे त्याला आपण नाव देऊन टाकूया, पहिला मुद्दा। आणि ह्या पूर्व बंगाल व आसाम ह्या बंगालची राजधानी आपण काय करू या ठिकाणी ढाका अशी करू। पहिला मुद्दा लक्षात ठेवतो बघा, इथं अशा पद्धतीची जी मूळ कल्पना आहे ही मूळ कल्पना आखली त्या ठिकाणी विल्यम वार्डनी आणि ही फाळणी करताना बरोबर लक्षात ठेवतो हिंदू आणि मुस्लिम यांची काय केली त्या ठिकाणी इथं बरोबर आपण ज्याला म्हणूया फूट आपण जे विभाजन आहे हे विभाजन त्या ठिकाणी केलेलं आहे। म्हणजे पहिला मुद्दा बघा, बंगालच्या फाळणी जी आहे या बंगालच्या फाळणी करण्यापाठीमागचा ब्रिटिशांचा या ठिकाणी जो मुख्य उद्देश आहे हा उद्देश होता त्या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये फूट पाडणे। मग जर तुम्ही पाठीमागचे जेवढे काही क्वेश्चन पेपर झाले तर या प्रत्येक दिवस मी प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करता त्यावेळेस तुम्हाला वारंवार हा प्रश्न जो आहे तो तुम्हाला आलेला पाहायला मिळतो की बंगालच्या फाळणीच्या पाठीमागे ब्रिटिशांचा मुख्य उद्देश काय होता, तर मुख्य उद्देश लक्षात ठेवतो काय त्या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम यांची फूट पाडणं हा त्या बंगालच्या फाळणी पाठीमागचा मुख्य उद्देश होता। मग अशा पद्धतीची मूळ कल्पना कुणाची आहे तर विल्यम वार्डची आहे। लक्षात ठेवतो फाळणीची योजना कुणी आखली तर त्याचं नाव आहे त्या ठिकाणी अँड्रू फ्रेजर। हा एक ब्रिटिश अधिकारी आहे की ज्या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली नंतर पुढे आपण जर पाहिलं तर बघा काय झालं, एक भारतातला पहिला जो पोलीस आयोग आहे त्या पोलीस आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत हे अँड्रू फ्रेजर। आणि या अँड्रू फ्रेजरने काय केलं बघा, बंगालच्या फाळणीची योजना जी आहे ती योजना त्या ठिकाणी आखलेली आहे। सेकंड मुद्दा, एक व्यक्ती आहे बघा ज्यांचं नाव लक्षात ठेवतो हेनरी कॉटन। या हेनरी कॉटनने काय केले, या बंगालच्या फाळणीला विरोध केलेला आहे। त्यानंतर प्रत्यक्षात बंगालची फाळणी कुणी केली तर त्याचं नाव लक्षात ठेवतो ही केली बघा लॉर्ड कर्झन यांनी केली। कुणी केली त्या ठिकाणी, लॉर्ड कर्झन। आणि ही फाळणी नंतर म्हणजे अगदी 4-5 वर्षानंतर रद्द कुणी केली तर तो ब्रिटिश व्हाईसरॉय आहे लॉर्ड हार्डिंग। या ठिकाणी हा जो दुसरा आहे त्यांनी
त्यांनी काय केली, ही बंगालची फाळणी रद्द केलेली आहे. पहिला मुद्दा मूळ कल्पना विल्यम वॉर्डची आहे. योजना आखली त्या ठिकाणी अँड्रू फ्रेजरनी, विरोध केला हेनरी कॉटननी, प्रत्यक्षात बंगालची फाळणी केली लॉर्ड कर्झननी आणि लक्षात ठेवा फाळणी रद्द कोणी केली, त्या ठिकाणी हार्डिंग दुसरा जो आहे त्यांनी काय केलं बघा, ही बंगालची फाळणी रद्द केलेली आहे. आता बंगालच्या फाळणी संदर्भात बघा काही महत्त्वाचे जे काही दिनांक आहेत हे दिनांक त्या ठिकाणी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं. पहिला मुद्दा बंगालची जी फाळणी आहे या बंगालची फाळणीची घोषणा कधी केली गेली, त्यानंतर बंगालच्या फाळणीचा आदेश जो आहे तो आदेश कधी काढला गेला, प्रत्यक्षामध्ये बंगालची फाळणी कधी केली हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचे आणि ही फाळणी रद्द कधी केली हे पण तुम्हाला काय करायचं त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे. मग बंगालची जी फाळणी आहे ही जी फाळणीची जी घोषणा आहे ही घोषणा केली गेली मित्रांनो 7 जुलै 1905 ला आणि बंगालच्या फाळणीची घोषणा केली कोणी, लॉर्ड कर्झन याने. आणि कोणत्या ठिकाणाहून केली ते ठिकाण पण लक्षात ठेवायचं, सिमला हे जे ठिकाण आहे या सिमल्यावरनं काय केले, बंगालच्या फाळणीची जी घोषणा आहे ही घोषणा त्या ठिकाणी केलेली आहे. सेकंड मुद्दा लक्षात ठेवायचा बघा, बंगालची फाळणी करा असा आदेश त्या ठिकाणी काढला गेला 20 जुलै 1905 मध्ये हा आदेश काढला गेला आणि प्रत्यक्षामध्ये बंगालची फाळणी ज्या दिवशी झाली तो दिवस तुमचा कोणता आहे, 16 ऑक्टोबर 1905 या दिवशी काय झालं, बंगालची फाळणी झालेली आहे. आणि इथंच आपल्या सरळ सरळ MPSC जे काही तुमची गट क पेपर आहे त्या पेपरमध्ये प्रश्न आलाय की बंगालच्या फाळणी विरुद्ध बंगालमधील जनतेने तो जो दिवस आहे कोणता, 16 ऑक्टोबर दिवस हा त्या ठिकाणी प्रत्यक्ष कृती दिन म्हणून साजरा केला. काय त्या ठिकाणी प्रत्यक्ष कृती दिन, म्हणजे सरळ सरळ लक्षात ठेवायला साल जनतेने हा जो दिवस आहे हा काळा दिवस म्हणून साजरा केलाय. आणि शेवटी ही जी बंगालची फाळणी आहे ती रद्द केली कधी, तर 12 डिसेंबर 1911 साली काय झाले, ही बंगालची फाळणी त्या ठिकाणी रद्द केलेली आहे. परंतु बंगालची फाळणी रद्द करण्याची घोषणा कोणी केली, तर ब्रिटनचा युवराज आहे ज्यांचं नाव लक्षात ठेवायचं पंचम जॉर्ज. परंतु बघा काय सांगतो, बंगालची फाळणी रद्द करण्याची घोषणा कोणी केलेली आहे त्या ठिकाणी, पंचम जॉर्जने. परंतु पहिला आपण जर पाहिलं बंगालची फाळणी रद्द कोणत्या व्हाईसरॉयने केली, तर हार्डिंग दुसरा, हे त्या ठिकाणी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे आहे बस एवढे मुद्दे असतात की जे तुम्हाला वारंवार परीक्षेमध्ये विचारले जातात. बंगालची फाळणी जी आहे ओके, या फाळणीची मूळ कल्पना विल्यम वॉर्डची आहे, योजना आखली अँड्रू फ्रेजरनी, विरोध केला हेनरी कॉटननी, प्रत्यक्षामध्ये बंगालची फाळणी केली त्या ठिकाणी लॉर्ड कर्झननी, फाळणी रद्द केली हार्डिंग दुसरा या ब्रिटिश अधिकाऱ्याने त्या व्हाईसरॉयने. त्यानंतर सेकंड मुद्दा बघा, फाळणीची जी घोषणा आहे ती 7 जुलैला केली गेली सिमल्यावरनं, आदेश काढला 20 जुलैला, प्रत्यक्षात फाळणी झाली 16 ऑक्टोबर 1905 ला आणि नंतर फाळणी कधी रद्द केली, 12 डिसेंबर 1900 आपण ज्याला म्हणूया 11 या दिवशी ही फाळणी काय झालेली आहे, रद्द झालेली आहे. ओके चलो थांबू आपण. जय हिंद.